गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सिम्पेथोमायमेटिक ड्रगच्या आज आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ सिम्पेथोमायमेटिक ड्रग डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत आणि नंतर आपण इंडिव्हिज्युअल ड्रगमध्ये ॲड्रेनालिन त्याचे युजेस डिस्कस केले होते. तर आता बाकीचे ॲड्रेनर्जिक ड्रग आहेत ते आपण पाहणार आहोत. ॲड्रेनालिन तुम्हाला शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू युजेस विचारले जाऊ शकतात. 2 मार्कला ॲड्रेनालिनची युजेस विचारले जाऊ शकतात आणि रिझनिंग क्वेश्चन 2 मार्कमध्ये हाऊ ॲड्रेनालिन इज इफेक्टिव्ह इन ॲनाफॅलेक्टिक शॉक, वाय ॲड्रेनालिन इज यूज अलॉंग विथ लिग्नोकेन. तर असे 2 मार्कचे क्वेश्चनही युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आलेले आहेत. आपण पाहिलं होतं की ॲड्रेनालिन ऍक्ट थ्रू अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टर आणि अनाफॅलेक्टिक शॉकमध्ये ॲड्रेनालिन इज कन्सिडर एज ड्रग ऑफ चॉईस. अनाफॅलेक्टिक शॉक ही एक इमर्जन्सी कंडिशन असते. इट इज ए टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ह्या पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्पाझम होतं, अँजिओइडिमा होतं, हायपोटेन्शन होतं आणि इमिजिएट ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यामध्ये मुख्यतः 3 ड्रगचा यूज केला जातो. त्यामध्ये ॲड्रेनालिन आपण देतो, त्यानंतर हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सेनेट आपण IV देतो आणि अँटीहिस्टॅमिनिक्समध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलिएट नावाचा ड्रग आपण देतो. तर यामध्ये ॲड्रेनालिन इज द ड्रग ऑफ चॉईस असं म्हणतो, बिकॉज ॲड्रेनालिन इज ए फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टॅमिन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स. आपण काल पाहिलं होतं की ॲड्रेनालिन वी यूज बाय इंट्रामस्क्युलर रूट अँड वी यूज 1:1000 सोल्युशन. 1:1000 सोल्युशन याचा अर्थ काय आहे? 1:1000 काय डिनोट करतं? तर 1 ग्रॅम इन 1000 ml ह्या स्ट्रेंथमध्ये आपण यूज करतो. म्हणजे 1000 ml मध्ये 1 ग्रॅम ॲड्रेनालिन. 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रामचा विचार केला तर 1000 मिलीग्रॅम. आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो 1000 मिलीग्रॅम इन 1000 ml. मग अजून दुसऱ्या भाषेत त्याला असं म्हणतात 1 mg/ml. 1000 mg इन 1000 ml म्हणजेच 1 mg/ml. तर ह्या स्ट्रेंथ मध्ये आपण यूज करतो 1 ml मध्ये 1 मिलीग्रॅम ॲड्रेनालिन. ओके, तर आपण 0.5 ml देतो इंट्रामस्क्युलरली आणि जर इम्प्रूव्हमेंट नाही झाली तर परत आपण रिपीट करतो. तर IV ॲड्रेनालिन आपण जनरली अवॉइड करावं असं गाईडलाईन सांगतात, कारण IV ॲड्रेनालिनने सिव्हिअर हायपरटेन्शन आणि अरेथमियाची रिस्क वाढते. जे रिफ्रॅक्टरी अॅनाफॅलेक्टिकचे पेशंट्स आहेत त्यामध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देऊन इम्प्रूव्हमेंट होत नसेल तर आपण IV ॲड्रेनालिन देऊ शकतो, पण यामध्ये आपल्याला मोर डायल्युटेड फॉर्म यूज करावा लागतो. ठीक आहे, तर मोर डायल्युटेड फॉर्म म्हणजे 1:10,000 ह्या स्ट्रेंथमध्ये. ओके, 1:10,000 म्हणजे 1000 मिलीग्रॅम इन 10,000 ml. आणि त्याचं दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो 0.1 मिलीग्रॅम पर ml. 1 ml मध्ये फक्त 0.1 मिलीग्रॅम ॲड्रेनालिन असतं. ह्या स्ट्रेंथ मध्ये आपण यूज करतो. तर इंट्रामस्क्युलरला 1 mg/ml आहे आणि IV ला 0.1 mg/ml आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर IV देताना मोर डायल्युटेड फॉर्म 1:10,000 सोल्युशन यूज करतात. तर हे MCQ आहे. इंट्रामस्क्युलरला कोणत्या स्ट्रेंथ मध्ये यूज करता 1:10,000, IV ला कसं यूज करता तर 1:10,000. तर हे गोष्ट आपण बघितली आणि या व्यतिरिक्त आपण क्लोरफेनिरामाइन मॅलिएट आणि हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट हे पण ड्रग देतो. तर हे अॅनाफिलेक्टिकची ट्रीटमेंट आपण बघितली आणि जनरल आपल्या प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये प्रिस्क्रिप्शन त्याचं नंतर आपण पाहणारच आहोत. आणि अदर युजेस आपण ॲड्रेनालिनचे डिस्कस केले. त्यामध्ये आपण ब्रोंकियल अस्थमा, त्यानंतर कार्डियक अरेस्ट आणि
along with lignocaine to delay the absorption, epistaxis, हे अदर युजेस ॲड्रेनालिनचे डिस्कस केलेले आहेत. तर ब्रोंकेल अस्थमामध्ये आपण ॲड्रेनालिन यूज करू शकतो, परंतु आता आपल्याकडं बीटा 2 सिलेक्टिव्ह अगोनिस्ट अवेलेबल आहेत, त्यामुळं ते आपण आता एवढं प्रेफर करत नाही, पण नेबुलायझेशन थ्रू आपण ॲड्रेनालिन ब्रोंकेल अस्थमामध्ये देऊ शकतो. कार्डियाक अरेस्टमध्ये पहिले इंट्राकार्डियाक इंजेक्शन द्यायचे, आता आय व्ही इंजेक्शन आपण देतो. आय व्ही 1:10,000 सोल्युशन जर पेशंटला कार्डियाक अरेस्ट डेव्हलप झाला तर देतो. अलॉंग विथ लिग्नोकेन आपण 1:80,000 टू 1:2 lakh ह्या स्ट्रेंथमध्ये, या रेंजमध्ये आपण वापरतो. तर 1:2 lakhs आहे, 1:1 lakh अवेलेबल आहे, 1:80,000 आहे. तर सबक्युटॅनियसली देताना म्हणजे अलॉंग विथ लिग्नोकेन आपण जे इन्फिल्ट्रेट करतो सोल्युशन, तर ते सबक्युटॅनियसली देतो. तर सबक्युटॅनियसली देताना कोणत्या स्ट्रेंथ मध्ये देतो तर आपल्याला ते माहित पाहिजे. 1:80,000 टू 1:2 lakhs. ओके. आणि त्यानंतर इपिस्टॅक्सिस मध्ये आपण लोकल ब्लिडिंग नाकातली स्टॉप करण्यासाठी जे कॉटन सोक इन ॲड्रेनालिन आहे ते अप्लाय करतो. तर हे झालं ॲड्रेनालिनचे युजेस. 2 मार्कला विचारले तर ते तुम्हाला आले पाहिजे. आणि तुम्हाला 2 क्वेश्चन यात विचारले जातात की हाऊ ॲड्रेनालिन इज इफेक्टिव्ह इन एनाफिलेक्टिक शॉक. तर ॲड्रेनालिन इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ histamine and other inflammatory mediator. So it reverses manifestation produced by histamine and other inflammatory mediators. So what adrenaline responsible for? It responsible for bronchodilation. It increases blood pressure. It decreases mucosal edema, and also it stabilizes mast cell. So further release of inflammatory mediators decrease. तर ह्यामुळे तो यूज होतो. तर हा वर्ड तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे की ॲड्रेनालिन इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड इन्फ्लामेटरी अदर इन्फ्लामेटरी mediator. So it reverses action of histamine and other inflammatory mediators. हे तुम्हाला माहित पाहिजे. And why we use adrenaline along with lignocaine? So adrenaline, when we use along with lignocaine for local anesthesia point of view, duration of action of local anesthetic is increased and systemic adverse effect minimized. How adrenaline is a peripheral vasoconstrictor. So due to addition of adrenaline, lignocaine remains at the site of infiltration. So duration of action is increased. Systemic adverse effects minimize. Local bleeding is less. However, these combination we should avoid at end arteries, ते आपण बघितलेलं आहे. तर युजेस ॲड्रेनालिनचे विचारले 2 मार्कला किंवा 4 मार्कला तर तुम्हाला आले पाहिजे. एनाफिलेक्टिक शॉक मध्ये काय यूज करतात आणि अलॉंग विथ लिग्नोकेन काय यूज करतात, ते 2 मार्कला जे क्वेश्चन येतात ते पण तुम्हाला आले पाहिजे. ॲड्रेनालिन समजलंय आता तुम्हाला? हो सर. ओके. आता बाकीचे जे ड्रग आहेत त्यामध्ये डोपामाइन, डोब्युटामाइन ड्रग तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे. नॉरएड्रेनालिन एक माहित पाहिजे. बाकीचे ड्रग इतके डिटेलमध्ये माहित नसले तरी चालू शकतात. तर ॲड्रेनालिन आणि नॉरएड्रेनालिन मध्ये फरक आपण बघितलेला आहे. ओके. तर ॲड्रेनालिन acts through alpha 1, alpha 2, beta 1, beta 2, beta 3 receptor, but noradrenaline acts through alpha 1, alpha 2, beta 1, beta 3, but it has no beta 2 action. So it comes under pressure agent. It responsible for pressure effect, vasoconstriction mediated by alpha 1, alpha 2, and generally it is useful in shock, hypotensive shock. So we use in the range of 2 to 4 microgram per minute. आता हे 90 इथं मिस्टेक आहे, 2 to 4 मायक्रोग्राम पर मिनिट पाहिजे. बरोबर आहे. आणि वी यूज बाय आय व्ही रूट ड्युरिंग आय व्ही इन्फ्युजन. जर एक्स्ट्रा व्हेसेशन झालं ॲड्रेनालिनचं
तर लोकल टिश्यू नेक्रोसिस होतं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनमुळं. ॲड्रेनलिन सॉरी नॉर ॲड्रेनलिन देताना म्हणजे नॉर ॲड्रेनलिनचं एक्स्ट्रा व्हॅसेशन झालं तर लोकल टिश्यू नेक्रोसिस होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉर ॲड्रेनलिन देताना नेव्हर मिक्स नॉर ॲड्रेनलिन विथ सोडियम बायकार्बोनेट इन द सेम बॉटल. ओके, सो सोडियम बायकार्बोनेट बरोबर आपण मिक्स करायचं नाही, कारण नॉरएड्रेनालिनचं अल्कलाईन पीएच मध्ये रॅपिड ऑक्सिडेशन होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नॉरएड्रेनालिनची जी ऍक्शन आहे, जसं आय व्ही इन्फ्युजन आपण स्टॉप करतो तसं ती डिक्लाइन व्हायला लागते विथिन 5 मिनिट्स ऑफ डिस्कन्टिन्युएशन ऑफ इन्फ्युजन. आय व्ही इन्फ्युजन डिस्कंटिन्यू केलं की लगेच नॉरएड्रेनालिनची ऍक्शन डिक्लाइन होते. तर आता आपण नॉरएड्रेनालिन कशासाठी यूज करतो, तर ॲज ए प्रेशर एजंट आपण यूज करतो अलॉंग विथ व्हॉल्यूम रिप्लेसमेंट थेरपी इन केस ऑफ शॉक. नॉरएड्रेनालिनचा यूज पाहिलाय तुम्ही? नॉरएड्रेनालिनचा यूज क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, आय व्ही सेटअप मध्ये कोणता? बीपी करण्यासाठी सर, हायपोटेन्शन मध्ये. हायपोटेन्शन मध्ये. ओके, हायपोटेन्शन मध्ये. ओके, हायपोटेन्सिव्ह म्हणजे शॉक मध्ये आपण यूज करतो हायपोटेन्सिव्ह शॉक ॲज ए प्रेशर एजंट म्हणून. क्लिअर? ओके, नॉरएड्रेनालिन. तर ॲड्रेनॉर किंवा नोरॅड हे त्याचे ब्रँड नेम आहे. ओके ओके. आयसोप्रिनॅलिन नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? आयसोप्रिनॅलिन नाही. आयसीयू मध्ये काही यूज आयसोप्रिनॅलिनचा? नाही. नाही. ओके. आता हे आयसोप्रिनॅलिन आपण जनरली आयसीयू सेटअप मध्ये यूज करतो, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये त्याचा संबंध जास्त आला नसेल. ओके, तर आयसोप्रिनॅलिन विषयी आता नॉर ॲड्रेनालिन, ॲड्रेनालिन आणि आयसोप्रिनॅलिन तिघांमध्ये आपण फरक पाहिलं तर आयसोप्रिनॅलिन ऍक्ट्स ऑन बीटा 1, बीटा 2, बीटा 3, but it has no alpha 1 alpha 2 ऍक्शन. अल्फा 1 अल्फा 2 ऍक्शन आयसोप्रिनॅलिनला नाहीये. लक्षात आलं? मग आयसोप्रिनॅलिन आपण प्रेशर एजंट म्हणून यूज करू शकतो का जनरली? नॉर ॲड्रेनालिन करतो ना आपण प्रेशर एजंट म्हणून हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये. हो. मग आयसोप्रिनॅलिन त्याच्याऐवजी यूज करू शकतो का? तर याचा आन्सर नाही आहे. ठीक आहे, कारण त्याला अल्फा ऍक्शन नाही, बीटा 2 ऍक्शन मुळे काय होईल, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल का व्हॅसो डायलेटेशन? वासो डायलेटेशन. तर आयसोप्रिनॅलिन आपण जनरली यूज करत नाही प्रेशर एजंट पॉइंट ऑफ व्ह्यू. कुठे यूज होतो आयसोप्रिनॅलिन, तर आयसोप्रिनॅलिन हा जो ड्रग आहे हा शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहे. आपण आय व्ही यूज करतो आणि आपण हा ड्रग हार्ट ब्लॉक मध्ये यूज करतो. ज्या पेशंट मध्ये हार्ट ब्लॉक झालेला आहे, ओके, एव्ही नोड च्या तिथं ब्लॉक आहे आणि त्या पेशंट मध्ये आपल्याला म्हणजे पेसमेकर इम्प्लिमेंट करायचा आहे, परंतु तोपर्यंत ते इडिओ व्हेंट्रिक्युलर रेट मेंटेन व्हायला पाहिजे म्हणून आपण आयसोप्रिनॅलिन देऊ शकतो. ओके, त्याचप्रमाणे आपण कार्डियक अरेस्ट मध्ये हा ड्रग यूज करू शकतो जर कार्डियक अरेस्ट हा हार्ट ब्लॉक मुळे आलेला असेल तर. त्याचप्रमाणे कधी कधी हार्ट ब्लॉक मध्ये स्टोक सादाम सिंड्रोम येतो, त्यामध्येही हा ड्रग यूज होतो. आता याच्यात आपण डिटेल जाणार नाही काय स्टोक सादाम सिंड्रोम. आणि हे झाले बीटा 1 रिसेप्टर थ्रूचे कारण. आता आपल्याला इतकं तर लक्षात आलं हा बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. मग बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यावर काय होणार आहे, हार्टची ऍक्टिव्हिटी वाढणार आहे, इम्पल्स जनरेशन वाढणार आहे, व्ही कंडक्शन वाढणार आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढणार आहे. मग आपण हार्ट रिलेटेड कोणत्या गोष्टीमध्ये देऊ शकतो तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हार्ट ब्लॉक मध्ये मेनली आपण तो यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
त्याला बीटा टू ऍक्शन आहे. मग स्मूथ मसलवर बीटा टू ऍक्शनने स्मूथ मसल रिलॅक्स होतील. ब्रॉन्कियल अस्थमामध्ये तो आपण यूज करू शकतो. पण याच्याऐवजी आपल्याला साल्बिटामॉल, टर्बिटालिन ड्रग अवेलेबल आहे. ते सिलेक्टिव्ह बीटा टू अगोनिस्ट आहे. बीटा वन वर एवढी ऍक्शन नाहीये, त्यामुळं ते प्रेफर आपण करतो. तर अस्थमामध्येही आपण यूज करू शकतो, पण अदर ड्रग्ज अवेलेबल असल्यामुळं आपण क्लिनिकली यूज करत नाही. ठीक आहे. त्यानंतर हेडेक, पाल्पिटेशन हे त्याचे साईड इफेक्ट आहे. टॅकीअरेथमी आहे, अंजायना आहे, ट्रिमर्स आहेत. तर आता ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पाल्पिटेशन का होईल, तर इम्पल्स जनरेशन वाढतील म्हणून पाल्पिटेशन होईल. त्यानंतर हार्ट रेट वाढल्यावर टॅकीअरेथमियाचे रिस्क आहे. आणि वर्क ऑफ द हार्ट वाढलं, ओके, हार्ट रेट वाढला, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढलं, वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर पेन होऊ शकतं, त्याला अंजायना म्हणतो आपण. ओके. बीटा टू रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होईल. व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळं ब्लड फ्लो टू द ब्रेन इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळं थ्रोबिंग हेडेक होतं. तर मेजॉरिटी व्हॅसोडायलेटर्स ड्रग जे आहेत ते थ्रोबिंग हेडेक प्रोड्यूस करतात. आणि बीटा टू रिसेप्टर स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे ऍक्टिव्हेट झाले तर ट्रिमर्स येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला रिसेप्टर माहीत असतील, लोकेशन माहीत असतील तर साईड इफेक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर कॉन्ट्राइंडिकेशन आयसोप्रिनेलिनचे टॅकीअरेथमिया मध्ये ऍडव्हर्स आपण अवॉइड करायचं. हार्ट ब्लॉक मध्ये यूज करतो, पण जर डिजिटलीस इंड्यूस हार्ट ब्लॉक असेल तर त्यात आपण अवॉइड करतो. ओके. डिजिटलीस पॉइझनिंग मध्ये व्हेंट्रिक्युलर अरेथमिया, अंजायना ह्या पेशंट मध्ये आपण ते अवॉइड करायचं. तर जनरली आय व्ही इन्फ्युजन यूज करतो. इंट्रामस्क्युलरली पण अवेलेबल आहे ते, आणि सबलिंग्युअली पण अवेलेबल आहे. तर आयसोप्रिनेलिन हा एक ड्रग आहे. एक्झाम दृष्टीने एवढा महत्वाचा नाहीये. ओके. डोपामाइन आणि डोब्युटामाइन ऐकलंय का तुम्ही? हो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की डोपामाइन आणि डोब्युटामाइन मध्ये काय फरक आहे? माहिती आहे? दोघं कुठे यूज करतात? डोपामाइन ब्रेन, डोपामाइन टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर वगैरे, ओके. हार्ट. हार्टशी रिलेटेड. डोपामाइन तुम्ही हार्ट फेल्युअर मध्ये पाहिलाय? नाही. डोपामाइनचा यूज, डोब्युटामाइनचा यूज नाही. ओके. हॅलो हॅलो. सर, डोपामाइन increase the heart contractibility. व्हेरी गुड. मग कुठे यूज होणार? आता ती ऍक्शन तुम्हाला लक्षात आली, डोब्युटामाइन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतं, मग ते कुठे यूज होणार? तर आपण डोब्युटामाइन हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की जे ड्रग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतात, ओके, कॉन्ट्रॅक्शन वाढवतात आणि कार्डियक आउटपुट वाढण्यास मदत होते, त्यांना आपण आयनोट्रोपिक ड्रग असं म्हणतो. आयनोट्रोपिक. ओके. आपण पहा पॉझिटिव्ह आयनोट्रोपिक इफेक्ट म्हणतो ना, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. तर जे ड्रग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतात त्यांना कोणते ड्रग म्हणतात? आयनोट्रॉपिक. आयनोट्रोपिक ड्रग. मग त्यामध्ये डिगोक्सिन नावाचा ड्रग आहे, त्यानंतर डोपामाइन नावाचा ड्रग आहे, डोब्युटामाइन नावाचा ड्रग आहे. ओके. हे सगळे आयनोट्रोपिक ड्रग आहेत. मग हे ड्रग कुठे यूज होतात? हे ड्रग्स हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात. हार्ट फेल्युअर मध्ये शेवटची जी स्टेज असते हार्ट फेल्युअरची, त्याला आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि त्यामध्ये हार्टचं कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होत नसतं आणि कार्डियक आउटपुट कमी झालेलं असतं. त्यामुळं पूर्ण बॉडीला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसतो. त्यामुळे आपल्याला असे ड्रग द्यायचे असतात की ज्याने हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढेल आणि आउटपुट वाढेल. बरोबर आहे. मग त्यासाठी आपण डोपामाइन, डोब्युटामाइन किंवा डिगोक्सिन नावाचे ड्रग देतो. डिगोक्सिन ऐकले तुम्ही? हो. ओके. तर आता डिगोक्सिन आपण जेव्हा हार्ट फेल्युअर डिस्कस करू त्यात पाहणार आहोत. पण आता याच्यामध्ये आयनोट्रोपिक मध्ये डोपामाइन आणि डोब्युटामाइन हे सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहेत, त्यांचं आपण एकदा चर्चा इथं करणार आहोत. तर दोघं सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. तो फरक तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे. डोपामाइन आणि डोब्युटामाइन दोन्ही हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतात.
बरोबर आहे. पण दोघात काय फरक आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो की डोपामाइन आणि डोब्युटामाइन मध्ये काय फरक आहे. आता आयसोप्रिनॅलिनचा ब्रँड नेम आयसोलिन नावाचं एक आहे. ठीक आहे. आता मी पहिले डोपामाइन विषयी डिस्कस करतो. तर पहिले तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की डोपामाइन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो हे तुम्हाला पहिले लक्षात ठेवायचं आहे. तर डोपामाइन हा डोपामाइनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यामध्ये डोपामाइन रिसेप्टर मध्ये D1 D2 रिसेप्टर आहेत आणि त्याचप्रमाणे तो अल्फा आणि बीटा रिसेप्टरवरही ऍक्ट होतो. म्हणजे नॉर ऍड्रेनालिन आणि ऍड्रेनालिन पेक्षा डोपामाइन अजून कोणत्या जास्त रिसेप्टरवर ऍक्ट होतो? D1 D2. D1 D2 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि ऍड्रेनर्जिक मध्ये तो अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, अल्फा 1 अल्फा 2. बीटा 1 वर पण ऍक्ट होतो पण बीटा 2 वर ऍक्ट होत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तो कशावर ऍक्ट होतो? डोपामाइन रिसेप्टर D1 D2 डोपामाइन ऍक्ट होतो. त्यानंतर अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, अल्फा 1 अल्फा 2. आणि बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. बरोबर आहे? लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. आता डोपामाइन रिसेप्टर मध्ये पेरिफेरी मध्ये डोपामाइन दिल्यानंतर म्हणजे डोपामाइन आता हा कॅटेकोलामाइन आहे. जेव्हा आपण IV पंपनी तो देतो, IV इन्फ्युजन पंप असतो ICU मध्ये, त्याच्या थ्रू द्यावा लागतो आपल्याला, कारण मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट मध्ये त्याचे डोस असतो. डोस फार स्लोली आपण देतो. तर IV इन्फ्युजन पंप त्यासाठी लागतो. तर ते पेरिफेरी ऍक्ट होतात. कॅटेकोलामाइन असल्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये क्रॉस डोपामाइन करत नाही. मग पेरिफेरीवर डोपामाइन कुठं कुठं ऍक्ट होऊ शकतो? बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो, अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो आणि डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. तर हार्टवरच्या बीटा 1 रिसेप्टरवर जर डोपामाइन ऍक्ट झाला तर काय होईल? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल. अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट झालं तर डोपामाइन काय होईल? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. ह्या तुम्हाला माहिती आहे. फक्त डोपामाइन रिसेप्टरवर डोपामाइन ऍक्ट झाला तर काय होतं हे तुम्हाला माहित नाही. तर एक लक्षात ठेवा, डोपामाइन ज्या डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो ते रिसेप्टर मेनली रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसलवर प्रेझेंट असतात. कोणत्या ब्लड वेसलवर आहे? रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसल. आणि ह्या ब्लड वेसलच्या डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन डोपामाइन व्हॅसोडायलेटेशन करतो. काय करतो? म्हणजेच तुम्हाला जर विचारलं की कोणत्या ब्लड वेसलचं डायलेटेशन डोपामाइन दिल्याने होईल? रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसल. ओके, रिनल आणि मेजेंट्रिक. त्यात रिनल ब्लड वेसल तुम्हाला विसरायचं नाही. रिनल ब्लड वेसल विसरायचं नाही. बरोबर आहे. तर बीटा रिसेप्टरने कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढणारे, अल्फा रिसेप्टरने व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होणारे. मेजॉरिटी ब्लड वेसलवर अल्फा रिसेप्टर मेडिएटेड व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, परंतु डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट करून रिनल ब्लड वेसलचं काय करेल? व्हॅसोडायलेटेशन करेल. क्लिअर झालं एवढं? आणि डोपामाइनला डोस डिपेंडंट ऍक्शन आहे. डोस डिपेंडंट. लो डोसला काय ऍक्शन आहे, मॉडरेट डोसला काय ऍक्शन आहे, हाय डोसला काय ऍक्शन आहे. तर लो डोसला डोपामाइन यूज केला तर तो ओनली डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होईल पेरिफेरीला. आणि डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊन काय होईल? रिनल व्हॅसोडायलेटेशन होईल. रिनल ब्लड वेसलचं डायलेटेशन झाल्यावर रिनल ब्लड फ्लो काय होईल? वाढेल. आणि रिनल ब्लड फ्लो वाढला तर युरिन आउटपुट काय होईल? वाढेल. तर जेव्हा आपण डोपामाइन <2 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला यूज करतो तर डोपामाइन रिसेप्टरवरची ऍक्शन प्रिडॉमिनंट असते. ओके. ज्यावेळेस आपण डोपामाइन मॉडरेट डोसला यूज करतो 2 to 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला. ओके.
जर यूज केलं तर त्याची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टर आणि बीटा 1 रिसेप्टरवर दिसून येते. मग याच्यामध्ये काय होईल, बीटा 1 रिसेप्टर थ्रू कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल, हार्ट रेट वाढेल. त्याचबरोबर काय होईल, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढेल आणि त्याचबरोबर डोपामाइन रिसेप्टरवरची ऍक्शनमुळे रिनल व्हॅसोडायलेटेशन होऊन रिनल आउटपुट वाढेल. लक्षात आलं? रिनल म्हणजे युरिनचा आउटपुट वाढेल. तर 2 to 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला यूज केलं तर डोपामाइन रिसेप्टरवर तर ऍक्ट होतोच, प्लस कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो, बीटा 1. आणि मोर दॅन 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला जर यूज केलं तर डोपामाइन रिसेप्टर, बीटा 1 रिसेप्टर आणि अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होईल. तर मग ऍडिशनल काय ऍक्शन येणार आहे, अल्फा थ्रू व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, डोपामाइन थ्रू रिनल ब्लड वेसलचं डायलेटेशन. लक्षात आलं? आणि बीटा 1 थ्रू कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन. तर ही ऍक्शन म्हणजे डोपामाइन, बीटा 1 आणि अल्फा रिसेप्टर ह्या सर्व रिसेप्टरवर डोपामाइन कधी ऍक्ट होईल, जेव्हा आपण हायर डोसला यूज करू, मोर दॅन 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट. म्हणजे 3 डोस पाहिले आपण, लेस दॅन 2 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिटला फक्त डोपामाइन रिसेप्टर आहे. 2 to 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला डोपामाइन प्लस बीटा 1 रिसेप्टर आहे आणि मोर दॅन 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला डोपामाइन, बीटा 1 आणि अल्फा रिसेप्टर आहेत. लक्षात आलं? तर डोपामाइन आपण कुठे यूज करतो, तर डोपामाइन वी यूज इफ patient is suffering from heart failure with oligouria. ज्या पेशंटला हार्ट फेल्युअर प्लस ओलिगोयुरिया झालेला आहे त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस हे डोपामाइन नसतं. आलंय लक्षात? ज्या पेशंटला हार्ट फेल्युअर विथ ओलिगोयुरिया झालेलं असतं त्या पेशंट मध्ये ड्रग ऑफ चॉईस काय आहे, डोपामाइन आहे. कारण तो हार्ट फेल्युअर मध्ये कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढून कार्डियाक आउटपुट वाढवतो, त्याचबरोबर तो युरिन आउटपुट पण वाढवतो. कशा थ्रू? ड्यू टू रिनल व्हॅसोडायलेटेशन. लक्षात आलं? येस. आता डोब्युटामाइन नावाचा जो ड्रग आहे हा डोपामाइन पासूनच ऑब्टेन केलेला आहे, पण त्याला डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्शन नाही. त्यामुळे डोब्युटामाइन रिनल ब्लड व्हेसलचं व्हॅसोडायलेटेशन करणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जो डोब्युटामाइन मी पुढचा पाहणार आहे तो कशापासून ऑब्टेन केलेला आहे, डोपामाइन पासूनच, पण त्याला कोणत्या रिसेप्टरवर ऍक्शन नाही, D1 D2. D2. तर ते आपण पाहूया. त्याच्या आधी डोपामाइन विषयी बाकीचे आहेत. आता डोपामाइन हा कॅटेकोलामाइन असल्यामुळं तो रॅपिडली माऊ आणि कॉम्प्ट एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. त्यामुळे तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, त्यांना CNS ऍक्शन नाहीत. परत त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे आणि ब्लड वेसल व्यतिरिक्त अल्फा बीटा रिसेप्टरवर तो ऍक्ट होत नाही. म्हणजे मी तुम्हाला विचारलं डोपामाइनची डोळ्यात काय ऍक्शन आहे, तर तुम्हाला असं वाटेल अरे हा कॅटेकोलामाइन्स आहे, मग ब्लड वेसलवर काय होईल, मिडरेसिस होईल, बरोबर ना. पण डोपामाइन हा सर्क्युलेशन मध्येच राहतो, बाहेर जास्त जात नाही, रॅपिडली मेटाबोलाइज होतो आणि त्याच्यामुळे नॉन व्हॅस्क्युलर अल्फा बीटा रिसेप्टरवर त्याची ऍक्शन नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. CNS ऍक्शन त्याला नाही, कारण तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही. तो रॅपिडली माऊ आणि कॉम्प्ट एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. माऊ म्हणजे मोनो अमाइन ऑक्सिडेज आणि कॉम्प्ट म्हणजे कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं कुठे यूज होतो, कार्डिओजेनिक किंवा सेप्टिक शॉक विथ ओलिगोयुरिया अँड अॅक्यूट हार्ट फेल्युअर. म्हणजे त्याच्यात तो कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन वाढवेल, ब्लड प्रेशर वाढवेल, प्लस युरिन आउटफ्लो पण वाढवेल. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. ओके. आता डोब्युटामाइन इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ डोपामाइन बट Sir, हा 1 minute. Non-vascular first line येते, no action on non-vascular. हा हा
ते मला कळलं नाही. नॉन व्हॅस्क्युलर अल्फा आणि बीटा रिसेप्टर. म्हणजे डोळ्यामध्ये पण रेडियल मसलवर अल्फा रिसेप्टर आहेत, बरोबर. स्मूथ मसल्स ऑफ द ब्रोंकायवर बीटा 2 रिसेप्टर आहेत, बरोबर. आता बीटा 2 वर तर त्याला म्हणजे डोपामाइनला आपण बीटा हे सांगितलं, बीटा 2 नाही. तर आता बीटा ह्या ज्या अल्फा रिसेप्टर बाकीच्या ठिकाणी आहेत किंवा बीटा रिसेप्टर बाकीच्या ठिकाणी आहेत, तर तिथं ऍक्शन नाही. म्हणजे काय मी हे सांगतोय की त्याला थोडक्यात काय की तो बाकी लोकेशन व जे आहेत अल्फा बीटाचे तिथं तो ऍक्ट होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे अल्फा जिथं व्हॅस्क्युलरिटी नाही तिथे. नॉन व्हॅस्क्युलर याचा अर्थ काय की नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे व्हेसल वरचे अल्फा बीटा रिसेप्टर आणि हार्ट वरचे बीटा रिसेप्टर सोडून बाकी रिसेप्टरवर त्याची ऍक्शन नाही. म्हणजे आता अल्फा हा जो आहे हा अल्फा रिसेप्टर डोळ्यामध्ये पण आहे रेडियल मसलवर, बरोबर. मग तिथं ऍक्शन नाही करणार ते, लक्षात आलं. अल्फा रिसेप्टर ट्रायगोनवर आहे, प्रोस्टेटवर आहे, तिथं ऍक्शन करणार नाही. त्यांचं ब्लड व्हेसल आणि हार्ट, कारण ते सर्क्युलेशन मध्येच राहतात, बाहेर जास्त जाऊ शकत नाही, कारण फास्ट मेटाबोलाइज होतं, बरोबर आहे, मऊ आणि कॉम्प्ट एन्झाईमने. लक्षात आलं. म्हणून नॉन व्हॅस्क्युलर अल्फा बीटा रिसेप्टरवर इफेक्ट नाही असं मेन्शन केले. ठीक आहे. ओके. आता डोब्युटामाइन इट इज डिराइव्ड फ्रॉम डोपामाइन बट इट हॅज नो D1 D2 रिसेप्टर अगोनिस्टिक इफेक्ट. म्हणजेच तो रिनल व्हॅसोडायलेटेशन करेल का? नाही. मग हा कुठं यूज होतो? फक्त हार्ट फेल्युअर विदाउट ओलिगोयुरिया असेल तर आपण यूज करायला पाहिजे. हार्ट फेल्युअर विथ ओलिगोयुरिया असेल तर काय यूज करायला पाहिजे? डोपामाइन. डोपामाइन. तर हा फरक लक्षात आला तुमच्या. मग हा कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? तर हा अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यात जर आपण डोब्युटामाइन 2 to 8 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोस मध्ये ऍडमिनिस्टर्ड केला तर हा सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून ऍक्ट होतो. त्यामुळं डोब्युटामाइनला बीटा 1 अगोनिस्टिक ड्रग असंही म्हणतात. तुम्हाला जर एमसीक्यू आला सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्टिक ड्रग इज, तर त्याचा आन्सर काय येईल? डोब्युटामाइन. ओके, डोब्युटामाइन. तर तो अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर जरी ऍक्ट होत असेल तरी पण जे क्लिनिकली यूज केला जाणारा डोस आहे 2 to 8 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट IV इन्फ्युजन, त्यात त्याची सिलेक्टिव्ह ऍक्शन कशावर आहे? बीटा 1 वर आहे. आणि तो कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढून कार्डियाक आउटपुट जास्त वाढवतो. मग कुठे यूज होणार डोब्युटामाइन? हार्ट फेल्युअर. मग मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये हार्ट फेल्युअर झालं, कार्डियक सर्जरी मध्ये झालं, तर त्यामध्ये आपण पण यूज करू शकतो. किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा पेशंट असेल, त्यामध्ये सडनली तो हार्ट फेल्युअर मध्ये गेला तर म्हणजे त्या हार्ट फेल्युअर मध्ये स्टेज 4 मध्ये गेला, ओके, डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये, तर आपण तो डोब्युटामाइन यूज करू शकतो. ओके. आता हे जे ड्रग्स आहेत ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन, डोपामाइन, डोब्युटामाइन, ओके, तर हे महत्वाचे ड्रग आपण जे आहेत ते पाहिलेले आहेत. आणि जनरली आयसीयू मध्ये ऍड्रेनालिन, नॉर ऍड्रेनालिन, डोपामाइन, डोब्युटामाइन हे ड्रग्स असतातच आयसीयूच्या जे इमर्जन्सी ट्रे मध्ये. आणि त्याचा काय यूज आहे ते आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर आता बाकीचे जे ड्रग आहे तर ते फक्त आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत. आता डिटेल इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही. इफिड्रिन नावाचा ड्रग ऐकलाय का तुम्ही? येस. बरं. कशात यूज होतो? ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये. ओके, ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये. ओके, अजून काही यूज? ओके. तर हा एक
प्लांट पासून ऑब्टेन केलेला जाणारा ड्रग आहे इफिड्रा वल्गॅरिस प्लांट, आणि हा मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. आपण डायरेक्टली ऍक्टिंग, इनडायरेक्टली ऍक्टिंग आणि मिक्स ऍक्टिंग असे मेकॅनिझम नुसार 3 प्रकार पडतात असं बघितलं. इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक मध्ये आपण ताई निमोनिक बघितलं होतं. त्यामध्ये कोणते ड्रग येत होते इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक मध्ये? आपण एक निमोनिक पण बघितलं होतं. तर टायरामाइन आणि अँफोटामाइन व्हेरी गुड. टायरामाइन अँड indirectly अँफेटामाइन acting. इनडायरेक्टली ऍक्टिंग. आणि आपण मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स पण पाहिले होते. त्यात आपण निमोनिक बघितलं होतं मेड. मेफेन मेफेन्टेरामाइन, येस इफेड्रिन आणि डोपामाइन. येस Med. मिफेंटरमाइन. ओके. तर मिफेंटरमाइन, इफेड्रिन अँड डोपामाइन. तर इफेड्रिन हा मिक्स ऍक्टिंग आहे. तर हे MCQ साठी 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. रिपीटेड जर इंजेक्शन दिले तर टॅकिफायलेक्सिस होऊ शकतं. तुम्हाला टॅकिफायलेक्सिस आठवतोय का? व्हॉट इज टॅकिफायलेक्सिस? आपण जनरल फार्मॅक मध्ये हा एक वर्ड डिस्कस केला होता. जे रिपीटेड इंजेक्शन प्रोड्यूस टॅकिफायलेक्सिस. याचा अर्थ काय? तर टॅकिफायलेक्सिस म्हणजे रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके. एखादा ड्रग रिपीटेडली जर आपण फास्ट परत परत दिला, रिपीटेड ऍडमिनिस्ट्रेशन केलं, तर टॉलरन्स डेव्हलप होतो. टॉलरन्स मध्ये काय होतं की सेम इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला मग जास्त डोस लागतो. त्याला आपण म्हणतो की ह्या ड्रगला टॉलरन्स डेव्हलप झालेला आहे. एखादा ड्रग समजा 50 मिलीग्रॅमला इफेक्टिव्ह होता, आता त्याला 100 मिलीग्रॅमची टॅबलेट द्यावी लागते त्या पेशंटला. याचा अर्थ 50 मिलीग्रॅमने इफेक्ट येत नाहीये, टॉलरन्स डेव्हलप झाला. तर काही वेळेस टॉलरन्सचे भरपूर म्हणजे टॉलरन्स हा स्लो डेव्हलप होऊ शकतो. आणि जर रिपीटेड ड्रग पटापट परत परत दिलं तर रॅपिड ही डेव्हलप होऊ शकतो. तर रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स जे असतं त्याला आपण टॅकिफायलेक्सिस असं म्हणतो. ते टायरामेनने दिसून येतं, त्याचप्रमाणे इफिड्रिन मुळे पण दिसून येऊ शकतं. तर त्यामध्ये जी इनडायरेक्ट ऍक्शन आहे नॉरएड्रेनालिन रिलीज करून ऍक्ट होण्याची, तर एंडोजिनस नॉरएड्रेनालिनची जर लेवल कमी झाली, ओके, तर मग हा टॅकिफायलेक्सिस दिसून येतो. किंवा डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर जे आहे त्याच्यामुळेही टॉलरन्स दिसून येऊ शकतो. तर टॅकिफायलेक्सिस वर्ड तुम्हाला माहित पाहिजे. 2 मार्कला याच्या आधी युनिव्हर्सिटीमध्ये टॅकिफायलेक्सिस वर क्वेश्चन आलेला आहे. तर टॅकिफायलेक्सिस म्हणजे ड्यू टू रिपीटेड यूज ऑफ द ड्रग देर इज रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स अँड विच ड्रग शोज टॅकिफायलेक्सिस. तर टायरॅमिन आणि इफिड्रिन हे 2 तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. टायरॅमिन हा इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे, इफिड्रिन हा मिक्स ऍक्टिंग आहे. लक्षात राहतील 2 नावं. टॅकिफायलेक्सिस कोणते ड्रग प्रोड्यूस करतात? Pyramine आणि Ephedrine. ठीक आहे. आणि 2 मार्कला याच्या आधी तो आलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअल ड्रग डिस्कस करण्याचा हेतू असा आहे की परत परत काही वर्ड ते आले का तुमचे ते क्लिअर होतात. ठीक आहे. त्यामुळे एखादं लेक्चर आपल्याला जास्त लागू शकतो, पण कन्सेप्ट हे परत परत ऐकल्यानंतरच क्लिअर होणार आहे. टॅकिफायलेक्सिस त्या दिवशी तुम्हाला समजला असेल, पण आता तो 10 काय म्हणता येईल की एखादा महिन्याचा पिरियड झालाय, त्यात परत ते वॉशआउट होतं. त्यामुळं परत आज आता टॅकिफायलेक्सिस तुम्हाला क्लिअर झालाय. ओके. ओरली इफेक्टिव्ह आहे, माऊ एन्झाईमला रेजिस्टंट आहे, त्यामुळे लॉंग ऍक्टिंग येतं. की नॉन कॅटाकोलामाइन्स हे लॉंग ऍक्टिंग असतात हे तुम्हाला माहित आहे. नॉन कॅटाकोलामाइन्स ब्लड ब्रेन बॅरियरही क्रॉस करतात आणि CNS वर ऍक्ट होऊ शकतो. CNS स्टिम्युलंट ऍक्शन आहे, तर आपण अस्थमा मध्ये यूज करतो. त्याचप्रमाणे ड्युरिंग स्पायनल अॅनेस्थेशिया जर हायपोटेन्शन डेव्हलप झालं तर यूज करू शकतो, किंवा पोस्चरल हायपोटेन्शन डेव्हलप झालं तर आपण ते ड्रग यूज करू शकतो. त्यानंतर इफिड्रिनचं मॉडिफिकेशन जे आहे ते सुडो इफिड्रिन आहे आणि ऍज अ नेझल डिकंजेस्टन म्हणून ते यूज होतं सुडो इफिड्रिन.
अलॉंग विथ अँटीहिस्टॅमिनिक ड्रग सुडोइफेड्रिनचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं असेल. ओके, तर ॲज अ नेझल डिकंजेस्टन म्हणून सुडोइफेड्रिन यूज होतो. ओके, तर सिडोइफेड्रिन पण ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. ओके, त्यानंतर अँफिटामाइन नावाचा ड्रग ऐकलाय का तुम्ही? नाही. नाही. ओके, ठीक आहे. आता अँफिटामाइन, नंतर मिथॅम्फिटामाइन, डेक्स अँफिटामाइन, असे अँफिटामाइनचे अजून कंजेनर पण आलेले आहेत आणि हे सर्व सीएनएस स्टिम्युलंट ड्रग आहे. अँफिटामाइन आपण कशासाठी यूज करतो? ॲज अ सीएनएस स्टिम्युलंट पॉइंट ऑफ व्ह्यू अँफिटामाइन. तर सीएनएस स्टिम्युलंट क्लासिफिकेशन म्हणजे जे थेराप्युटिक क्लासिफिकेशन आहे त्यात तो सीएनएस स्टिम्युलंट म्हणून आपण यूज करतो पहा. तर इफिड्रिन आणि अँफिटामाइनचं प्रोफाईल सेम, पण इफिड्रिन पेरिफेरीला जास्त ऍक्ट होतो, अँफिटामाइन सेंट्रली ऍक्ट जास्त होतो, म्हणजे तो सीएनएस स्टिम्युलंट आहे. त्यात डेक्स्ट्राम्फिटामाइन आणि मिथॅम्फिटामाइन जे आहे हे जास्त सीएनएस स्टिम्युलंट ऍक्शन दाखवतं अँफिटामाइन पेक्षाही. आणि मी तुम्हाला ताई निमोनिक सांगितलं होतं, टायरामाइन, अँफिटामाइन आणि आय म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिंग. म्हणजे अँफिटामाइन हा डायरेक्टली ऍक्टिंग आहे का, इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे का, मिक्स ऍक्टिंग आहे? त्याचा आन्सर काय आहे? अँफिटामाइन इनडायरेक्टली. इनडायरेक्टली इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे. लक्षात आलं? ओके. आणि याची युजेस पण फार वेगळे आहेत बरं का. आता सीएनएस स्टिम्युलंट आहे ते तुम्हाला सांगितलं, आणि खूप कॅरेक्टरिस्टिक अलग इफेक्ट याचे येतात बघा. सीएनएस स्टिम्युलंट मध्ये तो कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, त्यानंतर अटेन्शन स्पॅन वाढवतो, पर्सनला अलर्ट करतो, प्लेजरेबल इफेक्ट प्रोड्यूस करतो, युफोरिया होतं त्यांनी, टॉकेटिव्हनेस वाढतं, पेशंट जास्त चांगल्या प्रकारे बोलतो, टॉकेटिव्हनेस इम्प्रूव्ह होतो, वर्क कॅपॅसिटी तो वाढवतो, आणि फटीक कमी करतो. ठीक आहे, तर हे त्याचे इफेक्ट आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा मिसयूज पण आहे. लहान जे मेडिकल प्रोफेशन मध्ये आहेत स्टुडंट्स, ते त्याचा यूज करतात की वर्क कॅपॅसिटी एक्झाम मध्ये मोस्टली अटेन्शन वाढण्यासाठी, वर्क कॅपॅसिटी वाढण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी. पण तसा तो यूज केला नाही पाहिजे, कारण काय म्हणतो आपण की आपण ह्या ड्रगनी रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टीम स्टिम्युलेट होते, त्यामुळे झोप पण कमी होते, वेकफुलनेस वाढतो, पण झोप ही पोस्टपॉन्ड होते. बरोबर आहे, झोप कमी होत नाही, पोस्टपॉन्ड होते. ओके, तर त्याचा इफेक्ट संपल्यावर मग परत पेशंटला स्लिपीनेस वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. आणि याच्याबरोबर एन्झायटी, रेस्टलेसनेस, ट्रिमर, डिस्फोरिया असे पण मॅनिफेस्टेशन दिसू शकतात. म्हणून तो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू केला नाही पाहिजे परफॉर्मन्स वाढवायचा म्हणून. आणि ऍथलेटिक्स मध्ये पण अँफिटामाइनचा यूज झाला तर त्यांचा परफॉर्मन्स वाढवतो. म्हणून डोपिंग टेस्ट मध्ये अँफिटामाइनची पण टेस्ट केली जाते, पेशंटने अँफिटामाइन घेतलेला आहे का नाही. तर अँफिटामाइन हा सीएनएस स्टिम्युलंट आहे, लक्षात आलं तुमच्या? आणि मोस्टली तो अटेन्शन डिफिशियंट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर मध्ये यूज केला जातो, नार्कोलेप्सी मध्ये यूज केला जातो. आता हे रेअर यूज आहे बरं का. त्यात आपल्याला काय म्हणता येईल की इतकं कॉमनली यूज होत नाही. ओके, तर अँफिटामाइन सीएनएस स्टिम्युलंट आहे हे लक्षात राहील. नार्कोलेप्सी म्हणजे काय की एक्स्ट्रीम डे टाइम स्लीपीनेस.
तर अँफिटामाइनचे यूज आता मी इथं मेन्शन नाही केलेले, शेवटी केलेलं आहे. तर अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर मध्ये अटेन्शन डिफिशियंट असतं लहान मुलांमध्ये, हे असतं पहा. ओके, अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर असतो, ऐकलंय तुम्ही? लहान मुलातला हा आजार अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर ऐकलंय ऐकलाय. तर त्यात तो उपयुक्त ठरतो. आणि दुसरा नार्कोलेप्सी म्हणजे एक्सिव्ह डे टाइम स्लीपीनेस, त्यातही तो यूज होऊ शकतो. तर अँफिटामाइन विषयी पहिला माइंड मध्ये पॉइंट आला पाहिजे, CNS स्टिम्युलंट, बरोबर. दुसरं, त्याचा मिसयूज काय आहे, ऍथलेटिक्स मध्ये आहे. त्यामुळं ऍथलीट्स मध्ये डोप टेस्ट मध्ये त्याची टेस्ट केली जाते, त्या पर्सनने घेतलाय का नाही. आणि यूज पॉइंट ऑफ व्ह्यू काय सांगितलं मी तुम्हाला, अँफिटामाइन अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, किंवा दुसरा काय सांगितलंय, नार्कोलेप्सी. लक्षात आलं? नार्कोलेप्सी. फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? फिनिलेफ्रिन हो सर. कोल्ड कोल्ड हो. फॉर्म्युलेशन मध्ये फिनिलिफ्रिन आहेत. काय रोल आहे फिनिलिफ्रिनचा? डिकंजेस्टंट. व्हेरी गुड. डिकंजेशन. आणि हा सिलेक्टिव्ह अल्फा 1 अगोनिस्ट आहे. जर MCQ आला, विच ऑफ द फॉलोइंग सिलेक्टिव्ह अल्फा 1 अगोनिस्ट, तर आन्सर आहे फिनिलेफ्रिन. सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्ट कोणता म्हणलं होतं आपण? डोबुटामाइन. डोब्युटामाइन. तर हा असे MCQ तुम्हाला येऊ शकतात. तर सिलेक्टिव्ह अल्फा 1 अगोनिस्ट म्हणलं तर फिनिलेफ्रिन आहे, म्हणजे त्याला बीटा बीटा ऍक्शन निग्लिजिबल आहे त्याची. मग अल्फा रिलेटेड तो कुठे यूज होतो? नेझल डिकंजेस्टन मध्ये होतो. आय मध्ये काय करेल तो? मिड्रेसिस करेल, बरोबर आहे. मिड्रेसिस विदाउट सायक्लोप्लेजिया, मिड्रेसिस विदाउट सायक्लोप्लेजिया. ओके. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू, झायलोमेटाझोलिन ऑक्सिमेटाझोलिन तुम्हाला सर्वांना माहित आहे की हे टॉपिकली यूज नेझल डिकंजेस्टंट आहे. नेझल ब्लॉकेज मध्ये ते यूज करतात. आणि अल्फा मेडिएटेड पेरिफेरल म्युकोजल ब्लड वेसलचं ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात. तर झायलोमेटाझोलिन ऑक्सिमेटाझोलिन आहे. झायलोमेटाझोलिन आपण 0.05 to 0.1% स्ट्रेन मध्ये यूज करतो. आणि ऑक्सिमेटाझोलिन 0.025 to 0.05% मध्ये यूज करतो. म्हणजे ऑक्सिमेटाझोलिन जास्त पोटेंट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर फिनिलेफ्रिन आहे, झायलोमेटाझोलिन आहे, ऑक्सिमेटाझोलिन आहे, हे सगळे नेझल डिकंजेस्टंट आहे. मग रायनायटिस मध्ये नोज जर ब्लॉक असेल तर आपण हे प्रिपरेशन यूज करू शकतो. ठीक आहे. आता मिथोक्झॅमाइन नावाचा जो ड्रग आहे तो पण अल्फा 1 अगोनिस्ट ड्रग आहे फिनिलेफ्रिन सारखा, आणि प्रेशर एजंट म्हणून तो यूज होतो. प्रेशर एजंट. मिफेंटरमाइन हा पण प्रेशर एजंट म्हणून यूज करतो. हा मिफेंटरमाइन कार्डियक स्टिम्युलंट पण आहे आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन पण करतो. तर अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर त्याला ऍक्शन आहे डायरेक्ट, आणि इनडायरेक्ट ऍक्शन पण आहे. नॉर ॲड्रेनलिनचं रिलीज तो वाढवतो. तर मिफेंटरमाइन हा मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. आणि मुख्यतः अॅनास्थेसिस त्याचा यूज करतात ड्युरिंग ऑपरेशन. ज्यावेळेस अॅनास्थेशिया देतो आपण पेशंटला, आणि जर PP कमी झाला, बरोबर आहे, ओके, तर त्यावेळेस मिफेंटरमाइनचा यूज होतो. तर तिथं मेन जास्त मिफेंटरमाइनचा यूज आहे. कार्डियक आउटपुट मेंटेन करतं, सिस्टोलिक डायस्टोलिक ब्लड प्रेशर तो वाढवतो. सो इट इज यूज टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट hypotension due to spinal anesthesia and surgical procedure. It is used in shock due to myocardial infarction and other hypotensive state मध्येही मिफेंटरमाइन यूज केला जातो. तर हे झालं मिफेंटरमाइन बद्दल. तर मिफेंटरमाइन हा मिक्स्ड ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बीटा 2 स्टिम्युलंट ड्रग कोणते आहेत सिलेक्टिव्ह? तर साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, सालमेट्रॉल, फार्मोट्रेलॉल, रिटोड्रिन. आणि कुठे यूज करतात हे ड्रग? अस्थमा. ब्रोंकिलस. ब्रोंकियल अस्थमा. ओके.
तर ते ब्रॉन्कोडायलेटेशन करतात, व्हॅसोडायलेटेशन करतात, युटेराईन रिलॅक्सेशन करतात. ओके, आणि हार्टवर एवढी ऍक्शन नाही त्यांची, कारण सिलेक्टिव्ह बीटा टू अगोनिस्टिक आहे. ठीक आहे, पाल्पिटेशन होऊ शकतं पण हायर डोसला होतं. ठीक आहे, तर साल्ब्युटामॉल. तर यांना बीटा टू आणि बीटा वन चा विचार केला तर 10 टाइम्स बीटा टू सिलेक्टिव्हिटी ऍक्शन आहे. ही सिलेक्टिव्हिटी हायर डोसला लॉस होते, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर अस्थमा मध्ये यूज करता, अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमा मध्ये ते प्रेफर्ड ड्रग आहेत. या व्यतिरिक्त रिटोड्रिन नावाचा जो ड्रग आहे, ऐकलंय रिटोड्रिन, किंवा काही अजून बीटा टू अगोनिस्ट आहे, आपण युटेराईन रिलॅक्सन म्हणून पण यूज करतो. जे ड्रग युटेराईन रिलॅक्सन म्हणून यूज करतात त्याला आपण टोकोलायटिक ड्रग्स असं म्हणतो. काय म्हणतो? टोकोलायटिक. टोकोलायटिक. तर क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही हा वर्ड ऐकलेला आहे, टोकोलायटिक्स. आणि एंडोक्राईन मध्ये आपल्याला डिटेल मध्ये हे टोकोलायटिक्स डिस्कस करायचे आहे. तर लेबर आपण एखादा फिमेल पेशंट लेबर मध्ये असेल आणि लेबर व्यवस्थित प्रोग्रेस होत नसेल, तर लेबर इंड्यूस करायचा असेल तर कोणतं ड्रग देतो? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन देतो, बरोबर आहे. तर त्याला ऑक्सिटोसिक्स म्हणतात, ऑक्सिटोसिक्स. ओके, डोसेज. काही कंडिशन अशा असतात की पेशंट लेबर मध्ये आहे, परंतु तुम्हाला हायर सेंटरला पेशंट पाठवायचा आहे आणि ड्युरिंग ट्रान्सपोर्ट डिलिव्हरी नाही झाली पाहिजे, म्हणजेच तुम्हाला लेबर काय करायचं आहे, पोस्टपोन करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला युटेराईन रिलॅक्सन नावाचे ड्रग यूज करावं लागतात आणि त्याला आपण टोकोलायटिक्स असंही म्हणतो. तर टोकोलायटिक आपण लेबर, जे प्रीमॅच्युअर लेबर असेल ते डिले करण्यासाठी आपण ते वापरतो. लक्षात आलं? हो सर. ओके, आता नेक्स्ट यूज जो आहे फॅमिलियर हायपर कॅलेमिक पिरियडिक पॅरालायसिस. तर ते बीटा टू अगोनिस्ट पोटॅशियम अपटेक मसल मध्ये वाढवतात आणि प्लाझ्मा पोटॅशियम लेवल कमी करतात, आणि त्यामुळं फॅमिलियल हायपर कॅलेमिक पिरियडिक पॅरालायसिस मध्ये त्याचा रोल आहे, पण तो रिअरली यूज होतो. तुम्हाला अस्थमा माहित पाहिजे, तुम्हाला ऍज अ टोकोलायटिक टू डिले द प्रीमॅच्युअर लेबर माहित पाहिजे. त्यात रिटोड्रिन चांगल्या प्रकारे आपण यूज करतो लेबर पोस्टपोन करण्यासाठी. रिटोड्रिन ऐकलंय तुम्ही? नाही हो सर. ऐकलंय? ओके, हो. हा ड्रग रिटोड्रिन. आता ब्रँड नेम मला माहित नाही रिटोड्रिनचा, पण लेबर पोस्टपोन करण्यासाठी हा ड्रग प्रीमॅच्युअर लेबर असेल, IV इन्फ्युजन. IV इन्फ्युजन, येस, रिटोड्रिन. ओके, ठीक आहे. तर हे झाले सिलेक्टिव्ह बीटा टू अगोनिस्टिक ड्रग. नेझल डिकंजेस्टन आपण ऑलरेडी बघितले, जस्ट परत एकदा सगळे रिवाइज करायचं म्हणून इथं मेन्शन केलेत. झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन, नॅफाझोलिन, फिनिलेफ्रिन, सुडोइफेड्रिन, फिनिल प्रोपॅनॉल अमाइन, हे सगळे नेझल डिकंजेस्टन म्हणून आपण यूज करतो, बरोबर आहे. तर हे ड्रग काय करतात, कसे इफेक्टिव्ह आहेत नेझल डिकंजेशन मध्ये? तर नेझल म्हणजे नेझल कंजेशन मध्ये कशी इफेक्टिव्ह, नेझल डिकंजेस्टन म्हणून यूज करतो, तर हे कंजेशन रिलीव्ह करतात. तर रायनायटिस मध्ये कंजेशन का डेव्हलप होतं, बरोबर आहे? तर तिथं म्युकोजल ब्लड व्हेसल मध्ये ब्लड अक्युमुलेट होतं आणि त्याच्यामुळे कंजेशन डेव्हलप होतं, आणि ते जर कमी करा, आणि त्याच्यामुळे नेझल ब्लॉकेज बसतो, श्वास घ्यायला त्रास होतो. तर म्युकोजल ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट करणारे ड्रग आपण त्यात दिले तर नेझल डिकंजेस्टंट इफेक्ट येतो आणि कंजेशन रिलीव्ह होतं आणि ब्लॉक रिमूव्ह होतो, नेझल ब्लॉक. त्यामुळे आपण ते देतो. ओके, परंतु त्याचे काही ड्रॉबॅक आहेत. त्या ड्रगच्या साईड इफेक्ट मध्ये ऍट्रोफिक रायनायटिस होऊ शकतं, एनॉस्मिया होऊ शकतं,
आफ्टर कंजेशन होऊ शकतं. ओके. आणि ज्या पेशंटला हायपरटेन्शन आहे, ज्या पेशंट माऊ इन्हिबिटरवर आहे, त्यात नेझल डिकंजेस्टंट देताना काळजी घेतली पाहिजे. तर सुडोइफेड्रिन मी तुम्हाला सांगितलं नेझल डिकंजेशन म्हणून यूज केला जातो. अँटीहिस्टॅमिनिक कॉम्बिनेशन बरोबर तो आहे. ओके. झायलोमेटा ऑट्रिव्हिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. MBBS पॉईंट ऑफ व्ह्यू मी हे ब्रँड नेम मेन्शन करत असतो. तुम्हाला ऑलरेडी ब्रँड नेम माहीत आहे. आणि नेझो क्लिअर मध्ये काय असतं, नेझल सलाईन असतं. ते कुठे यूज करतो आपण? नेझो क्लिअर, नेझल ब्लॉक. नेझल ब्लॉक म्हणजे जनरली कशात, जे एकदम लहान मुलं असतात, ओके, त्यांना आपण हा पेनेटिक मध्ये. जर त्यामध्ये यूज करतो. मोठे झाल्यानंतर आपण ऑट्रिव्हिन पिडियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये यूज करू शकतो. ऑट्रिव्हिन म्हणजे झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन. पण खूपच लहान जे असतात, ओके, त्यांना आपण नेझो क्लिअर देतो. त्यात सलाईन असतं. त्यांनी फक्त काय की जो म्युकस थिक झालाय तो थिन होण्यास मदत होते. ओके, नॉर्मल. आता हे सेट्रेझिन फिनिलेफ्रिन कॉम्बिनेशनचा ड्रग आहे. ॲलरिड डी. तर अँटीहिस्टॅमिनिक प्लस नेझल डिकंजेस्टंट आहे. सुमोकोल्ड तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. त्यात पॅरासिटामॉल आहे, फिनिलेफ्रिन आहे, ओके, कॅफिन आहे, कॅफिन अनहायड्रेस, आणि डायफेनहायड्रामाइन आहे, अँटीहिस्टॅमिनिक्स. ओके, अँटीहिस्टॅमिनिक्स आहे. तर याच्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिक्स आहे, नेझल डिकंजेस्टंट पण आहेत, आणि अँटीपायरेटिक पण आहे, पॅरासिटामॉल. ओके, हे सोल्विन कोल्ड आहे. तारीख आहे सर कॅफिन कशामध्ये येतं? कॅफिन ती चाले करते. काय काय? कॅफिन कॅफिन ॲज ए व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणूनच आहे त्याचा यूज. आणि ते मायग्रेन मध्ये काही वेळेस यूज होतो. ओके. पण आपण आता ट्रिप्टन जास्त यूज करतो मायग्रेन साठी. ठीक आहे. ओके ओके सर. तर मेन आपण मायग्रेन्स मध्ये मायग्रेन हेडेक जे असतं ना, ते रिलीव्ह करण्यासाठी वापरतो. ओके. इथं मे बी व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे ते कॉम्बिनेशन मध्ये यूज केलेलं आहे. ओके. लास्ट पार्ट आपल्या याचा सिम्पॅथोमायमेटिक ड्रगचा. आता आपण एवढे ड्रग्स बघितलेत, एवढ्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स बघितल्यात, तर तुम्हाला आता त्याच्यावरून काही युजेस आठवता येईल का? आता बुक मधले तर आपण पाहणारच आहोत, पण कुठं कुठं सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आपण यूज करू शकतो? युजेस तुम्हाला म्हणलं सिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस कोणते? तुम्ही ड्रग वरून आठवून सांगा. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला आठवला तो कुठे यूज करतो त्याच्यावरून सांगा. तुमचं थेराप्युटिक क्लासिफिकेशन तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यावरून सांगा. तर काही युजेस तुम्हाला सांगता येईल का? तर आता आपण जे ड्रग सांगितले, तुम्ही पहिले ॲड्रेनालिनचे युजेस सांगू शकता मला? कुठं कुठं हे ड्रग यूज होऊ शकतात? ॲड्रेनालिन कुठं यूज होतो? व्हॉट इज एनाफिलॅक्टिक शॉक, ओके, ABCDE काय आहे? ABCD, ओके, ब्रॉन्कियल अस्थमा, ओके, कार्डियक अरेस्ट, ओके, एपिस्टॅक्सिस, एपिस्टॅक्सिस आणि डिलेड ऍप्लिकेशन विथ लिग्नोकेन. यस. तर हे ABCD आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला सिम्पॅथोमायमेटिकचे युजेस जरी विचारले, ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस विचारले, तिथे ॲड्रेनालिन देऊ शकता ना तुम्ही, कारण तो सिम्पॅथोमायमेटिकल ड्रग आहे. तो झाला. नंतर अजून काय युजेस येतील? नॉर ॲड्रेनालिन आहे, डोपामाइन आहे, डोब्युटामाइन आहे, हायपोटेन्शन, हायपोटेन्सिव्ह शॉक, हायपोटेन्शन मध्ये यूज करू शकतो. हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकता तुम्ही. हार्ट ब्लॉक मध्ये, मिड्रियाटिक ओके, हार्ट ब्लॉक मध्ये यूज करू शकता. आता मिड्रॅटिक तुम्ही सांगितलं, व्हेरी गुड. फिनिलिफ्रिन मिड्रॅटिक ड्रग आहे. मग मिड्रॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करणार?
तर मिडरॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू जनरली आपल्याला फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी मिडरॅसिसची गरज असते विदाऊट सायक्लोपेडिया. तर त्यात टेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी यूज करू शकतो आणि ऍज अ मिडरॅटिक आय इन्फेक्शन मध्ये आईला रेस्ट देण्यासाठीही यूज करू शकतो. ठीक आहे, मिडरॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू मिडरॅटिक ऍक्शन मुळे कशात यूज करतो ते क्लिअर झालं. अजून आता आपण जस्ट ती ऍक्शन पाहिली ना, आता कोणते ड्रग याच्यात फिनिलेफ्रिन सुडोइफेड्रिनचा रोल काय या टॅबलेट मध्ये ज्या डिस्प्ले झाल्यात त्याच्यात? डिकंजेस्टंट. नेझल डिकंजेस्टन म्हणून. मग नेझल ब्लॉकेज मध्ये यूज Nasal करणार. block, nasal decongestion, antihistaminic. अँटीहिस्टॅमिनिक इथं मेन्शन नाही करायचं. नेझल अँटीहिस्टॅमिनिक वेगळा ग्रुप आहे. तर नेझल डिकंजेस्टन म्हणून आपण ॲलर्जिक रायनायटिस असेल किंवा रायनायटिस वेगळं असेल, त्यात जर नेझल ब्लॉकेज असेल तर ते रिलीव्ह करण्यासाठी यूज करू शकतो. बरोबर आहे? ठीक आहे, Rhinitis. ओके. अजून अजून आपण ऍज अ टोकोलायटिक. ॲज अ टोकोलायटिक, व्हेरी गुड. अजून कुठं ऍज यूज अ होतं? बीटा 2 अगोनिस्ट टोकोलायटिक पण ॲलर्जिक झालं. डिसऑर्डर. ओके, अजून साल्बिटामॉल कुठं यूज होतं? Bronchial asthma. ब्रॉन्कियल अस्थमा. मग आता हे ड्रग तुम्ही यूज करताय पण तुमचे क्लिक व्हायला वेळ लागतोय, त्यामुळे तुम्हाला ते परत परत करणं म्हणजे आता साल्बिटामॉल माहिती आहे तुम्हाला अस्थमामध्ये, पण तो यूज मध्ये अजून नाही आला. ठीक आहे, तर यूज करताना तुम्हाला वेगवेगळे ड्रग आठवून त्याच्यावरून यूज लक्षात ठेवता येतात. आता तुम्हाला ओव्हरऑल सगळे युजेस जसे आहे म्हणजे बुक्स मध्ये नाहीत, पण तुम्हाला ऍटलिस्ट एक हे झाले की आपण काहीतरी युजेस त्याचे लिहू शकतो. सिम्पॅथोमायमेटिक किंवा ऍड्रेनर्जिक ड्रगचे युजेस तुम्हाला लिहिता येईल. आता ऍड्रेनालिन वरूनच 5 युजेस होत आहे, लक्षात आलं. मग बाकी नॉरऍड्रेनालिनचे काय, ABCD. डोपामाइन काय, डोब्युटामाइन काय, सालब्युटामॉल काय, तर ड्रग आठवायचे त्याच्यावरून यूज आठवायचे. तसं तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर युजेस ऑफ सिम्पॅथोमायमेटिक ड्रग असा क्वेश्चन आला आणि तुम्ही जर अप्लाय नाही केलं तर ते तुम्हाला क्लिक नाही होणार. तर याच्यामध्ये पाठांतरापेक्षा तुम्हाला ऍप्लिकेशन जमलं तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिक होऊ शकतं. ठीक आहे, ओके. हार्ट ब्लॉक मध्ये आपण आयसोप्रिनॅलिन देतो, आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अँफिटामाइनचे युजेस आपण बघितलेले आहेत. बरोबर आहे. अँफिटामाइन आपण अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, नार्कोलेप्सी तिथं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल आता आपण सगळे बघितलेत. आता परत एकदा बघूया. बघा, आता पहिले आपण काय करणार आहे, एबीसी वरून 3 युजेस आपण डिस्कस करणार आहे. एबीसी टू मुनी असं एक न्यूमोनिक मी सांगत असतो. ए म्हणजे ॲलर्जिक डिसऑर्डर, बी म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा अँड सीओपीडी, सी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस, अजून एक सी आहे सीएनएस युजेस. ओके, एबीसी टू मुनी. एबीसी टू म्हणजे एक सीव्हीएस आणि एक सीएनएस रिलेटेड, आणि कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये हार्ट रिलेटेड युजेस आणि ब्लड वेसलशी रिलेटेड युजेस असं डिव्हिजन केलेलं आहे. ओके, एम म्हणजे ॲज अ मिडरॅटिक, यू म्हणजे युटेराइन रिलॅक्सन म्हणून आपण यूज करतो, एन म्हणजे नॉक्चर्नल एन्युरेसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक जास्त प्रेफर करतात, आणि आय म्हणजे इन्सुलिन हायपोग्लायसेमिया झाला तर आपण 25% डेक्स्ट्रोज देतोच, पण 25% डेक्स्ट्रोज अवेलेबल नसेल तर आपण ॲड्रेनालिन पण यूज करू शकतो शुगर वाढण्यासाठी, पण त्याला वेळ लागतो. 25% डेक्स्ट्रोज इज द बेस्ट ट्रीटमेंट इन हायपोग्लायसेमिया. ओके, तर एबीसी टू मुनी. तर ए म्हणजे ॲलर्जिक डिसऑर्डर, त्यामध्ये अनाफॅलेक्टिक शॉक आपण डिस्कस केलेला आहे. तर ॲड्रेनालिन इज अ ड्रग ऑफ चॉईस. इट इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामिन अँड अदर इन्फ्लामेटरी मेडिएटर. So there is relief in urticaria, angioedema, then laryngeal edema. There is improvement in the bronchial bronchospasm. Blood pressure is control. म्हणजे adrenaline is preferred in immediate type of hypersensitivity reaction. त्याला टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन म्हणतात. परंतु टाइप 2, टाइप 3, टाइप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन जे आहेत त्यात ॲड्रेनालिन आपण यूज करत
नाही, त्यात कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज नाही. करतो. ठीक आहे. तर टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी, इमिजिएट टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन साठी ॲड्रेनालिन ड्रग ऑफ चॉईस आहे आणि रिझन इट इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामाइन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. ब्रॉन्कियल अस्थमा and COPD, we can use adrenaline, isoprenaline, but nowadays we prefer beta 2 selective agonist, that is salbutamol, salmeterol, bambuterol, formoterol. हे सगळे ड्रग आपण देतो. COPD मध्ये पण आपण हे ड्रग यूज करू शकतो. कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं ABC2. सी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर, त्यात कार्डियाक युजेस आणि नॉन कार्डियाक युजेस. तर कार्डियाक युजेस मध्ये कार्डियाक अरेस्ट असेल तर आपण IV ॲड्रेनालिन देतो 1:1000 सोल्युशन. इंट्राकार्डियाक इंजेक्शन पहिले देत होते, पण आता IV ॲड्रेनालिन प्रेफर करा असं सांगतात गाईडलाईन्स. तर कार्डियाक अरेस्ट वेगवेगळ्या कारणामुळे येऊ शकतो. ड्राउनिंगमुळे कार्डियाक अरेस्ट आला, शॉक बसल्यामुळं कार्डियाक अरेस्ट आला, स्टोक अदाम सिंड्रोम आहेत किंवा अदर कॉजेस आहे. कॉजेस कोणताही असू द्या, कार्डियाक अरेस्ट आला तर लास्ट आपण IV ॲड्रेनालिन 1:10,000 सोल्युशन स्ट्रेंथ मध्ये आपण यूज करतो. पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक मी तुम्हाला सांगितलं आयसोप्रिनॅलिन यूज करतात. हार्ट फेल्युअर तिथं आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणूया, त्यात डोपामाइन, डोब्युटामाइन आपण प्रेफर करतो. आणि हार्ट फेल्युअर वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. MI किंवा ड्युरिंग कार्डियाक सर्जरी किंवा क्रोनिक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर रेजिस्टंट फॉर्म मध्ये आला तर त्यात आपण हे ड्रग यूज करू शकतो. तर कार्डियाक युजेस मध्ये कार्डियाक अरेस्ट, AV ब्लॉक, पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हे कार्डियाक रिलेटेड युजेस झाले. आणि व्हॅस्क्युलर रिलेटेड युजेस काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर शॉक मध्ये आपण यूज करतो हायपोटेन्सिव्ह स्टेट मध्ये. तर त्यामध्ये आपण अलॉंग विथ व्हॉल्यूम रिप्लेसमेंट थेरपी आपण यूज केले पाहिजे. नॉरएड्रेनालिन आपण यूज करतो, फिनिलेफ्रिन, मिफेंटरमाइन हे ड्रग आपण यूज करतो. तर ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे आणि आपल्याला IV इन्फ्युजन हे ड्रग देतो, पण त्याबरोबर आपण व्हॉल्यूम रिप्लेसमेंट पण केली पाहिजे आणि अंडरलाईन कॉज काय आहे तो पण ट्रीट केला पाहिजे. म्हणजे शॉकचा रिझन काय आहे ते पण आपण पाहिलं पाहिजे आणि ते ट्रीट पण केलं पाहिजे. लक्षात आलंय? ठीक. आता हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके. तर डोपामाइन, डोब्युटामाइन आहे. डोपामाइन आपण हार्ट फेल्युअर विथ ओलिगोयुरिया मध्ये यूज करतो आणि डोब्युटामाइन मेनली आपण हार्ट फेल्युअर विदाउट ओलिगोयुरिया मध्ये यूज करतो. ठीक आहे. पोस्चरल हायपोटेन्शन मध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके. तर हायपोटेन्सिव्ह शॉक, पोस्चरल हायपोटेन्शन अलॉंग विथ लिग्नोकेन आपण हे ड्रग यूज करू शकतो. ॲड्रेनालिन. ओके. का यूज करतो ते मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. इपिस्टॅक्सिस मध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. ॲड्रेनालिन 1:1000 सोल्युशन किंवा फिनिलेफ्रिन, इफेड्रिन 1% सोल्युशन असेल तर कॉटन त्यामध्ये सोक करायचा आणि तो कॉटन आपण लोकली नाकामध्ये अप्लाय करू शकतो. स्टमक मध्ये जर गॅस्ट्रिक इरोजन किंवा स्ट्रेस अल्सर ब्लिडिंग होत असेल तर त्यात आपण नॉरएड्रेनालिन 8 मिलीग्रॅम 100 ते 200 ml सलाईन मध्ये मिक्स करून नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने तो नॉरएड्रेनालिन आपण स्टमक मध्ये देऊ शकतो. तर तिथं गॅस्ट्रिक ब्लिडिंग जे आहे ती इरोजनमुळं किंवा अल्सरमुळं जे असेल ती कमी होईल. नेझल डिकंजेस्टन म्हणून आपण काही ठिकाणी यूज करतोच, आपण ते पाहिलेलं आहे डिटेलमध्ये आणि कसं यूज होतं ते आपण बघितलेलं आहे. ओके. नेझल डिकंजेशन. आता हे मी खूप डिटेलमध्ये युजेस मध्ये मेन्शन केले, तेवढं तुम्हाला डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही, त्याच्यामुळे त्या डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नका. ठीक आहे. फक्त नेझल डिकंजेशन मध्ये कोणते ड्रग यूज करतात? नेझल ब्लॉकमुळं ड्यू टू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कंजेशन इज रिलीव्ह हे तुम्ही म्हणू शकतात. ठीक आहे.
पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्येही आपण हे ड्रग यूज करू शकतो. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये बीटा 2 मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन होऊन इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. तर यामध्ये बेटर तुम्ही आयसोप्रिनेलिन सारखे ड्रग यूज करणं ज्याच्यात अल्फा ऍक्शन नाहीये. ओके, तर तसे यूज करू शकतो आपण. तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये वेगवेगळे डिसीज असतात. आता त्यात बर्गर डिसीज आहे, रेनॉल्ड्स फेनॉमेना आहे, डायबेटिक व्हॅस्क्युलर इन्सफिशियन्सी आहेत, गँग्रीन, फ्रोस्टबाईट, इच्छेमिक अल्सर, नाईट लेग क्रॅम्प, सेरेब्रल व्हॅस्क्युलर इनएडिक्वेसी, जे पण पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहेत तर त्यामध्ये व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी वाले ड्रग दिले तर ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो. मग देताना आपल्याला बीटा 2 ऍक्शन महत्वाचे आहे, अल्फा नाही. म्हणजे व्हॅसोडायलेटेशन झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आता हे व्हॅस्क्युलर युजेस मधले सगळेच नाही आठवणार तुम्हाला. व्हॅस्क्युलर युजेस म्हणजे मी आता कार्डियाक युजेस मध्ये काय काय सांगितलं मी, की कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये 3 कार्डियाक युजेस मी पहिले डिस्कस केले. कोणकोणते होते ते कार्डियाक Cardiac युजेस? arrest, complete or partial heavy block and congestive heart failure. हा, तर हे 3 तुम्ही मेन्शन करा. काय यूज होतं ते 2 लाईन मध्ये, डिटेल मध्ये नाही एक्सपेक्ट. त्यानंतर व्हॅस्क्युलर रिलेटेड तुम्हाला मी सांगितलं हायपोटेन्शन, त्यामध्ये अलॉंग विथ रिप्लेसमेंट थेरपी द्यायचं आहे, व्हॉल्यूम रिप्लेसमेंट थेरपी. मग तुम्ही नॉरएड्रेनालिन, फिनिलेफ्रिन, मिफेंटरमाइन, मिथोक्झॅमाइन हे ड्रग यूज करू शकतात. आणि हे ड्रग काय करतील की हे ड्रग ब्लड प्रेशर वाढवण्यास मदत करतील. आणि अलॉंग विथ आय व्ही फ्लुइड आपल्याला द्यायचं आहे, आणि ॲज वेल ॲज द कॉज ऑफ हायपोटेन्सिव्ह शॉक तो पण ट्रीट करायचा आहे. नंतर पोस्चरल हायपोटेन्शन असेल त्यात आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके, त्यानंतर आपण इपिस्टॅक्सिस मध्ये हे ड्रग यूज करू शकतो. अलॉंग विथ लिग्नोकेन हे ड्रग यूज करू शकतो. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असेल तर हे ड्रग यूज करू शकतो. तर हे सगळे व्हॅस्क्युलर रिलेटेड युजेस झाले. नेझल डिकंजेस्टन म्हणून हे ड्रग यूज करू शकतो. तर व्हॅस्क्युलर रिलेटेड 6 युजेस आपण डिस्कस केलेले आहे. हायपोटेन्सिव्ह शॉक, पोस्चरल हायपोटेन्शन, अलॉंग विथ लिग्नोकेन, लोकल ब्लिडिंग कंट्रोल करायला म्हणजे ऍज एपिस्टॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, नेझल डिकंजेस्टन म्हणून यूज करतो पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मधून. म्हणजे सीव्हीएस रिलेटेड जवळजवळ 9 युजेस इथं झालेले आहे. आता सेंट्रलचे युजेस जे आहेत ते रिअरली यूज होतात बरं का. म्हणजे सेंट्रलचे युजेस लक्षात ठेवणं म्हणजे सीएनएस रिलेटेड युजेस लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे, कारण डे टू डे प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला हे यूज तुम्ही पाहिलेले पण नाहीये. ठीक आहे. तर 2 ऑलरेडी मी अॅम्फिटामाइनचे युजेस तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे. कोणते, अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, ओके, आणि नार्कोलेप्सी. यामध्ये दोन्ही ठिकाणी हे ड्रग यूज केलं जातो. अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर मध्ये अॅम्फिटामाइन दिल्याने जरी तो सीएनएस स्टिम्युलंट असला तरी ह्या पेशंटला तो काल्म करतात. त्यामुळे हायपरकायनेटिक चिल्ड्रन म्हणजे ज्यांच्यात अटेन्शन स्पॅन फार कमी असतो ते फार म्हणजे हायपरकायनेटिक म्हणजे त्यांचं अटेन्शन कमी असतं पण हायपरकायनेटिक असतात ते. ओके, त्यात आपण यूज करू शकतो. नार्कोलेप्सी म्हणजे डे टाइम स्लिपीनेस, त्यात अॅम्फिटामाइन यूज करतात. इपिलेप्सी मध्ये खूप सारे अँटी इपिलेप्टिक ड्रग अवेलेबल आहेत. फिनिटॉइन आहे, सोडियम व्हॅल्प्रोएट आहे, आता लिव्हेटिरासिटाम पण यूज केला जातो. न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग मार्केटमध्ये आलेले आहे. तर अॅम्फिटामाइनला ऍड्ज्युअंट रोल आहे. ओके, तर तो अँटी इपिलेप्टिक ड्रग बरोबर तो यूज केला जातो, रेअरली यूज होतो. पार्किन्सोनिझम मध्ये पण मूड आणि रिजिडिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी अॅम्फिटामाइन आपण यूज करू शकतो, परंतु तो पण ऑकेजनलीच यूज होतो. आणि ओबेसिटीसाठी जे ऍड्रिनर्जिक ड्रग यूज केले जायचे, ओके, ते आता यूज करत नाहीत. ओके, त्याचं रिझन आहे की त्यांचे साईड इफेक्ट खूप आहेत, त्यामुळं ते ड्रग आपण आता यूज करत नाही.
कोणते ड्रग पाहिले होते आपण ऍज ए अॅनोरेक्टिक म्हणून? आता तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये ते आठवणार नाही, आपण थेरापेटिक क्लासिफिकेशन जे बघितलं होतं, ओके, त्यामध्ये आपण हे ड्रग बघितलेले आहे ओबेसिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, आठवतंय? क्लासिफिकेशन मध्ये अॅनोरेक्टिक्स थेरापेटिक क्लासिफिकेशन. सायब्युट्रामाइन. येस, सायब्युट्रॅमाइन. तर सायब्युट्रॅमाइन आणि अदर ड्रग जे आहेत ते अॅनोरेक्टिक म्हणून यूज केले जायचे, परंतु त्यांना सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनमुळे कार्डियाक कॉम्प्लिकेशन त्या पेशंटमध्ये जास्त दिसून आले. त्यामुळं ओबेसिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण ते ड्रग यूज करत नाही. ओके, ओबेसिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण ते ड्रग यूज करत नाही. तर सिम्पॅथोमायमेटिक्स रेअरली यूज नाउ डेज फॉर ओबेसिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर त्यामध्ये सायब्युट्रॅमाइन तुम्ही सांगितलं, फेनफ्युरामाइन आहे, डेक्सफेनफ्युरामाइन आहे, हे ड्रग आता रेअरली यूज होतात. तर सीएनएस पॉइंट ऑफ व्ह्यू काही युजेस आहे, 5 युजेस सीएनएस पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. तर हे युजेस मिस होण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ते यूज होत नाही. तर एम्फिटामाइनचे जे 3-4 युजेस आहेत ते जरी लक्षात ठेवले, हायपरटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, नार्कोलेप्सी, हे 2 मी आधी डिस्कस केले. त्यानंतर इपिलेप्सी आणि पार्किन्सोनिझम मध्ये ते यूज होतात, ऍड्ज्युअंट म्हणून यूज होतात, कॉमनली यूज होत नाही. आणि 5वं यूज ओबेसिटीसाठी काही अॅनोरेक्टिक्स यूज केले जायचे, ते पण आता आपण यूज करत नाही. ऑक्युलर युजेस मी तुम्हाला सांगितलं. फिनेलिफ्रिन Yes. नावाचा ड्रग जो आहे तो आपण फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी वापरतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक पॉइंट आहे जे यूज आपण मिस केलाय, की ग्लाउकोमा मध्ये डिपिव्हेप्रिन नावाचा ड्रग आपण यूज करू शकतो. तो पण 3rd चॉईस 4th चॉईस ड्रग आहे, कॉमनली यूज होत नाही. तो ॲड्रेनालिनचा प्रो ड्रग आहे. ॲड्रेनालिन क्वाटाकोलामाइन असल्यामुळं टॉपिकली आय मध्ये आपण टाकला तर तो पेनिट्रेट करत नाही कॉर्निया. डिपिव्हेप्रिन नावाचा ड्रग जो आहे तो टॉपिकली आय मध्ये टाकल्यानंतर तो कॉर्निया पेनिट्रेट करतो, डोळ्यात जातो आणि डोळ्यामध्ये तो ॲड्रेनालिन मध्ये कन्वर्ट होतो आणि मग इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे अल्फा 2 ओगोनिस्ट जे आहेत ते पण आपण ग्लाउकोमात यूज करू शकतो. ते ॲक्युअस ह्युमरचं सिक्रेशन कमी करतात आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात. तर ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे अल्फा 2 ओगोनिस्टिक ड्रग आहेत, परंतु ते पण 3rd चॉईस 4th चॉईस ड्रग आहे ग्लाउकोमामध्ये. ग्लाउकोमा नावाचा जो डोळ्याचा आजार आहे त्याच्यामध्ये आता आपण प्रोस्टॅग्लॅंडिन अॅनालॉग्स हे ड्रग ऑफ चॉईस ओपन अँगल ग्लाउकोमामध्ये कन्सिडर करतो. त्यात लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट हे ड्रग येतात. तर ऑक्युलर युजेस मध्ये एक फंडोस्कोपी एक्झामिनेशन मी तुम्हाला सांगितलं आणि दुसरं ग्लाउकोमा आहे. ग्लाउकोमामध्ये ॲड्रेनालिनचा प्रो ड्रग जो आहे डिपिव्हेप्रिन हे एक सांगितला आणि अल्फा 2 ओगोनिस्टिक ड्रग ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन आहेत. ठीक आहे. युटेराइन रिलॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, टोकोलायटिक पॉइंट ऑफ व्ह्यू टू पोस्टपोन द लेबर वी कॅन यूज. ओके, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पण आपण त्यासाठी यूज करू शकतो. तर त्यामध्ये आयसॉक्सुप्रिन आहे, साल्ब्युटामॉल आहे, रिट्युड्रेन IV इन्फ्युजन आहे, हे सर्व गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. नॉक्टर्नल एन्युरिसिस इन चिल्ड्रन अँड युरिनरी इनकॉन्टिनन्स मध्ये आपण एम्फिटामाइन नावाचा ड्रग यूज करू शकतो, परंतु नॉक्टर्नल एन्युरिसिस साठी किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्ससाठी अँटीकोलिनर्जिक ग्रुप चांगला पॉप्युलर आहे. तर मागील लेक्चरमध्येही आपण पाहिलं होतं की अँटीकोलिनर्जिक पण डेट्रुजल मसल रिलॅक्स करतात, ट्रायगोन आणि स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करतात, तर युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढते. तर न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल, युरिनरी इनकॉन्टिनन्स असेल, एन्युरेसिस असेल, त्यात ते ड्रग यूज करतात.
तर ॲड्रेनर्जिक ड्रग पण आपण नॉक्टर्नल एन्युरेसिस आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स साठी यूज करू शकतो, परंतु रेअरली यूज होतात. ठीक आहे, त्यात पण आपल्याला एम्फेटामाइन जो आहे तो आपण यूज करतो. ओके. इन्सुलिन हायपोग्लायसिमिया मध्ये आपण ॲड्रेनालिन देऊ शकतो, पण बेस्ट इज 25% डेक्स्ट्रोज. तर इन्सुलिन दिल्यानंतर जर पेशंट हायपोग्लायसिमिया मध्ये गेला तर 70 पेक्षा शुगर कमी झाली तर पेशंटला सिमटम्स दिसतात. ओके, जेव्हा शुगर 70 पेक्षा कमी जाते त्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो. तर त्यात पाल्पिटेशन, ट्रिमर, स्वेटिंग पेशंट एक्सपिरियन्स करतो. आणि 40 पेक्षा जर शुगर कमी झाली तर पेशंटला कन्व्हर्जन येऊ शकता, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो. तर हायपोग्लायसिमिया ट्रीट करायला बेस्ट वे इज गिव्ह 25% डेक्स्ट्रोज. तर ते अवेलेबल नसेल तर ॲड्रेनालिन आपण देऊ शकतो, पण ॲड्रेनालिन काय करेल, लिव्हरवर ऍक्ट होऊन शुगर वाढवण्याचा प्रयत्न करेल. सो इट विल टेक टाइम. सो प्लीज रिमेंबर, hypoglycemia is more dangerous than hyperglycemia. ओके, हायपोग्लायसिमिया इज मोर डेंजरस दॅन हायपरग्लायसेमिया. शुगर तुमची 400 झाली, 500 झाली तरी लगेच काही होत नाही. खूप जास्त झाली 500च्या पुढे तर तुम्ही DKA मध्ये जातात. पण शुगर जर कमी झाली तर ते जास्त हानिकारक आहे बॉडीसाठी. तर हायपोग्लायसेमिया आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रीट करणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे, तर हे युजेस झाले ॲड्रेनर्जिक ड्रगचे. खूप सारे युजेस आहे. पुस्तकात जसे सिक्वेन्स दिली तसेच लक्षात राहिले पाहिजे असं काही नियम नाहीये. ठीक आहे, फक्त आता कसं आहे की पुस्तकात जे दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण एक निमोनिक केलं होतं, ABC2 मुनी. ए म्हणजे ॲलर्जिक डिसऑर्डर, त्यात एनाफिलेक्टिक शॉक एक्सप्लेन करा. बी म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा, COPD. आणि C2 म्हणजे इथं CVS आणि CNS तुम्हाला एक्सप्लेन करायचे. CVS मध्ये परत 2 हेडिंग आहे, कार्डियाक आणि व्हॅस्क्युलर. कार्डियाक मध्ये कार्डियाक अरेस्ट आहे, हार्ट ब्लॉक आहे आणि हार्ट फेल्युअर आहे. व्हॅस्क्युलर रिलेटेड हायपोटेन्शन आहे, त्यानंतर पोस्चरल हायपोटेन्शन आहे, हायपोटेन्सिव्ह शॉक म्हणजे हायपोटेन्स शॉक आहे, पोस्चरल हायपोटेन्शन आहे. त्यानंतर नेझल डिकंजेस्टन म्हणून आहे, अलॉंग विथ लिग्नोकेन आहे. त्यानंतर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे. ठीक आहे, तर हे सर्व झालं. आणि CNS रिलेटेड 5 आहेत, त्यामध्ये अटेन्शन डिप्रेशन, हायपरकायनेटिक डिसऑर्डर, आणि त्यात खूप ठिकाणी एम्फेटामाइन आहे, 4 ठिकाणी नार्कोलेप्सी आहे, इपिलेप्सी आहे. ओके, अजून कोणता राहिला? पार्किन्सोनिझम आहे आणि ओबेसिटी आहे. तर CNS रिलेटेड 5 मुनी म्हणजे मिडरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, फंडोस्कोपी एक्झामिनेशन आहे. आणि आय रिलेटेड अजून ग्लाउकोमा त्यात मेन्शन करा. युटेराइन रिलॅक्सन पॉइंट ऑफ व्ह्यू टू पोस्टपोन द लेबर यूज आहे. N वरून नॉक्टर्नल एन्युरेसिस आणि युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे, पण त्यात आता अँटीकोलिनर्जिक जास्त प्रेफर्ड करतात. आणि आय म्हणजे इन्सुलिन हायपोग्लायसिमिया. तर ABC2 मुनी असे ॲड्रेनर्जिक ड्रगचे युजेस आहे. ॲड्रेनालिन विचारलं तर ABCDE असे 5 युजेस तुमचे आले पाहिजे. तर ॲड्रेनर्जिक ड्रग आपला संपलेला आहे. उद्या आपण बीटा ब्लॉकर चालू करूया. ठीक आहे, समजलाय टॉपिक? हो सर. ओके, ठीक आहे. फक्त रिव्हिजन करत राहा, ज्याने काय होईल की आधीचं जे आहे ते वॉशआउट नाही होणार. आणि आपलं बीटा ब्लॉकर आणि अल्फा ब्लॉकर संपलं तर अजून एक ग्लाउकोमा टॉपिक राहतो, तर ANS आपलं संपणार आहे. जर तुम्हाला ANS समजलं असेल आतापर्यंत तर पुढचे टॉपिक बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर पण समजण्यास काही अडचण येणार नाही. जितके कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढं ANS लक्षात राहील. मॅथेमॅटिक्स सारखं आहे, त्यात पाठ करायची गरज कमी राहील. आणि ऍप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही आन्सर चांगल्या प्रकारे ANS वर आलेल्या क्वेश्चनचे सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, तर चालेल, उद्या बीटा ब्लॉकर स्टार्ट करूया आपण. थँक्यू.
Thank